सोलापूर झेडपी इलेक्शनचं जे नियोजन आहे ते चालू झालेलं आहे. आपला जो गट आहे पोखरापूर गटामध्ये आम्ही मुलाखती घेत असताना आपल्या नावाची जनतेकडनं चर्चा झाली किंवा तशी मागणी होताना दिसत आहे. काय सांगाल आपण? पोखरापूर जिल्हा परिषद गट हा ओबीसी राखीव झाल्यापासून अनेक कार्यकर्त्यांचे मला फोन आले आणि आग्रह केला की या निवडणुकीमध्ये तुम्ही यावेळेला प्रयत्न करावा. आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी राहू. तुम्ही स्वतः या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहात. तुम्ही अनेक गावातील लोकांच्या प्रतिक्रिया बघितलेल्या आहेत. अनेक गावांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा जनसमर्थन भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याच्या पाठीशी त्या ठिकाणी दिसतोय. अनेक गावांमधून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची भावना आहे की शंकरराव वाघमारे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार व्हावेत आणि या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी करावं. या संदर्भात पक्षाशी किंवा वरिष्ठ नेते मंडळीशी आपलं काय बोलणं, चर्चा काय झालेली आहे? ओबीसी राखीव पोखरापूर गटाच्या संदर्भामध्ये मी या ठिकाणून प्रयत्न करतोय म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण आणि या मतदारसंघातील सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते, आमचे मंडळाचे दोन्ही अध्यक्ष, यांच्या सगळ्यांशी माझी चर्चा झालेली आहे. याच्या मुलाखतीही मागच्या काळामध्ये झालेल्या आहेत. आता पुन्हा नव्यानं उद्या मुलाखती या ठिकाणी होत आहेत आणि हा विषय आम्ही तिथं मांडतोय. पक्षामध्ये किंवा निवडणुकीला सामोरे जात असताना आपली राजकीय पार्श्वभूमी काय आहे का? मी एक सामान्य कुटुंबातून आलेला खूप छोटा कार्यकर्ता आहे. माझे वडील काही राजकीय पार्श्वभूमी असलेले नव्हते. ते एका ग्रामपंचायतचे शिपाई म्हणून काम करत होते आणि त्या ग्रामपंचायतमध्ये गेली 30 वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतोय. ग्रामपंचायतचा सदस्य, पंचायत समितीचा सदस्य, या तालुक्यातला पहिला कमळ चिन्हावरचा पंचायत समितीचा सदस्य म्हणून या ठिकाणी काम करायची मला संधी मिळाली. ज्या ग्रामपंचायतमध्ये माझे वडील शिपाई होते त्या ग्रामपंचायतमध्ये मला सरपंच म्हणून 5 वर्ष काम करायची संधी मिळाली. हा माझ्यासाठी खूप मोठा बहुमान आहे आणि म्हणून या परिसरातल्या सगळ्या निवडणुका, मग जिल्हा परिषदची निवडणूक असेल, गावची विकास सेवा सोसायटीची निवडणूक असेल, या परिसरातील साखर कारखान्याची निवडणूक असेल, ग्रामपंचायतच्या अनेक निवडणुका या परिसरामध्ये आम्ही यापूर्वी लढलेलो आहोत. भाजपची गेली किती वर्ष झालं आपण काम करते किंवा त्या पद्धतीत आपलं नियोजन चालू असतं? मी माझं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाशी जोडलो गेलो आणि भारतीय जनता पक्षाचं काम मी 1986ला चालू केलं. सुरुवातीच्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्णजी अडवाणी, गोपीनाथजी मुंडे, प्रमोदजी महाजन यांच्या विचारावर प्रभावित होऊन मी भारतीय जनता पार्टीला जोडलो आणि अयोध्येच्या एक कारसेवक म्हणून मी त्या काळामध्ये त्या आंदोलनामध्ये सहभागी होतो आणि त्या विचारातून मी भारतीय जनता पार्टीशी जोडलेलो आहे. आधी हे आपल्याला पक्षानं निवडणुकीच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या, काय सांगाल त्याबद्दल, आपला एकूणच अनुभव? मी गावचा सामान्य कार्यकर्ता ते भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष 2 वेळा, 3 टर्म जिल्हा सरचिटणीस, 3 टर्म प्रदेश कार्यकारिणी सदस्य, 1 वेळ जिल्हा अध्यक्ष म्हणून, संपूर्ण जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर राज्य परिषद सदस्य, भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचा राज्याचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून देखील या ठिकाणी काम केलं. आणि तुमचा जो प्रश्न आहे की संघटनेने तुमच्यावर निवडणुकीच्या ज्या जबाबदारी दिलेल्या आहेत त्यामधील योगदान, 2014ला मला सोलापूर लोकसभेची जबाबदारी निवडणूक प्रमुख म्हणून पक्षाने दिली आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना त्या निवडणुकीमध्ये पराभूत करून भारतीय जनता पार्टीचे शरद बनसोडे साहेब हे त्या निवडणुकीमध्ये विजयी झाले होते. त्याचप्रमाणे 2009च्या निवडणुकीमध्ये अक्कलकोटला मला निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी दिली होती. मी 21 दिवस अक्कलकोटमध्ये मुक्काम केला आणि त्या ठिकाणची रचना यशस्वी लागण्यासाठी प्रयत्न केला. तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं अक्कलकोटला देखील त्यावेळेला सिद्धरामप्पा पाटील यांच्या रूपाने भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आला. ज्या दिवशी भीमांना कोरेचा मर्डर झाला त्या दिवशी माझी बॅग घेऊन मी अक्कलकोटला गेलो होतो आणि त्या निवडणुकीत देखील त्या ठिकाणी यश मिळालं. विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील मला 2 वेळा जिल्ह्याची जबाबदारी दिली. पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये 2008 आणि 2014 अशा दोन्ही निवडणुकीमध्ये प्रतिकूल परिस्थिती असताना देखील त्या ठिकाणी त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला यश मिळालं. याशिवाय नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, अशा अनेक निवडणुकीमध्ये छोटी मोठी कामगिरी मी पक्षाने दिलेली पूर्ण केलेली आहे. निश्चितच आपल्याला पक्षाचा किंवा एकूणच इलेक्शनचा मोठा तगडा अनुभव आहे. आपल्या पोखरापूर गटासाठी आपलं नाव पुढे, तर आपला विकास कामाचा अजेंडा किंवा
इतर काय नियोजन असेल? भारतीय जनता पार्टी आज देशामध्ये सत्तेवरती आहे, राज्यामध्ये सत्तेवरती आहे, जिल्ह्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलंय. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील हे आपण बघितलं की या ठिकाणी मागच्या वेळेला केवळ 31 सदस्य होते, आता ते 131 सदस्य म्हणजे 100 आणि त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. नगराध्यक्षाच्या ह्याच्यामध्ये 2 नगराध्यक्ष भाजपाचे होते, तिथे 4 नगराध्यक्ष झाले आणि 7 नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आलेली आहे. भारतीय जनता पार्टी विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाते, सर्वसामान्य लोकांच्या हिताचा निर्णय करते, समाजाच्या सर्व घटकाला न्याय देते आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीचा जनाधार या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसतोय. लोक भारतीय जनता पार्टीच्या सोबत यायला तयार आहेत. माझ्यासारखा कार्यकर्ता या तालुक्यामध्ये सतत सर्वत्र फिरलेला कार्यकर्ता आहे. जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस अशा जबाबदारी जेव्हा माझ्याकडे होती तेव्हा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास 900 गावामध्ये मी एक लहानसा कार्यकर्ता म्हणून प्रवास केलेला आहे आणि म्हणून या मतदारसंघातील जी 17 गावं आहेत या 17 गावांमध्ये देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाढता पाठिंबा मिळतोय. प्रत्येक गावातून आज त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी पुढे यावं अशा प्रकारची मागणी होते आणि मला त्या ठिकाणी ते पाठिंबा व्यक्त करतायत. निश्चितच आपल्या नावाची मागणी वाढत असताना या जनतेची काही ना काही आपल्याकडनं अपेक्षा असते, त्या अपेक्षा आपण कशा पद्धतीनं पूर्ण करसाल किंवा त्यांच्या मागण्याला तुम्ही कसं हे करताय? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना गेल्या अनेक वर्षामध्ये गेली 39 वर्ष मी काम करतोय आणि सत्तेच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला त्या ठिकाणी काम करायची संधी मिळाली, नेतृत्वाच्या सोबत त्यांचा वापर करून समाजहिताची कामं करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. 2014च्या निवडणुकीनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय मालक देशमुख झाले आणि त्यांच्या माध्यमातून सामान्य कुटुंबासाठी, सामान्य गोरगरीब जनतेसाठी हिताची जी कामं या जिल्ह्यामध्ये करता येतील ती कामं करण्यासाठी मी पाठपुरावा केलेला आहे. 95च्या युती सरकारच्या काळामध्ये माझ्याकडे संजय गांधी निराधार योजनेची समिती होती आणि त्या समितीच्या माध्यमातून या तालुक्यातील निराधार असतील, विधवा असतील, गरीब महिला असतील, पुरुष असतील या सगळ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. 2014ला या ठिकाणी सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्फत अनेक विकासाची कामं या परिसरामध्ये सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत आणि हे सर्व जनतेला माहीत आहे. जिल्हा नियोजन समितीचा सदस्य म्हणून देखील त्या काळामध्ये जे विषय माझ्या पुढे आले ते सर्व विषय नेतृत्वाच्या समोर नेऊन त्याचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी त्या प्रश्नाला तड लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून माझी काम करण्याची हातोटी या ठिकाणच्या सगळ्या लोकांना माहीत आहे. समाजाच्या सगळ्या घटकाला बरोबर घेऊन जाणारा मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून मी इतक्या निवडणुका लढल्या आणि ज्या ज्या वेळेला मला यश मिळालं, खरं म्हणजे हे सर्व यश त्या काळामध्ये सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढून मला मिळालेलं आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये देखील मी स्वतः 15 वर्ष ग्रामपंचायत सदस्य राहिलो, माझी पत्नी 10 वर्ष सदस्य राहिली. अनेक कार्यकर्ते या ठिकाणी या प्रभागातून निवडून त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या पॅनलमधून आले आणि म्हणून ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये मी सर्वसाधारण जागेवरून मला यश मिळालेलं आहे आणि त्याचं जे प्रमाण आहे ते लोकांनी खरंच माझ्यावरती, समाजाच्या सर्व घटकांनी मला मदत केली म्हणूनच इथंपर्यंत मी पोहोचलेलो आहे असं मला वाटतंय. मोहोळ पोखरापूर गटातील जनतेसाठी आपलं काय आव्हान असेल? माझी पोखरापूर जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील सामान्य माणसांना एक नम्र आव्हान आहे. मी तुमच्यापैकी जे एक गरीब कुटुंबातून आलेला आहे, मला कुठलाही राजकीय वारसा नाही आहे, माझी आर्थिक स्थिती कमकुवत असेल पण माझ्यावर प्रेम करणारी जनता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून तुम्ही मला या ठिकाणी काम करायची संधी द्या. तुमचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी माझ्या पाठीमागे उभं राहा. पक्षाकडे मी उमेदवारी मागितलेली आहे, पक्ष मला निराश करणार नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये पक्ष मला उमेदवारी देईल आणि त्यानंतर तुम्ही सर्वांनी मला साथ द्यावी. तुम्ही दिलेल्या मला मतदान रूपी आशीर्वादामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये तुमच्यासाठी मी एक चांगलं काम उभा करेन आणि कधीही आयुष्यामध्ये तुम्हाला असं वाटणार नाही की शंकर वाघमारे सारख्या माणसाला आम्ही मतदान केलं, कमळ चिन्हावर बटन दाबलं आणि त्याला विजयी केलं आणि आमची चूक झाली असं तुम्हाला कधीही वाटणार नाही. इतकं चांगलं काम समाजाच्या सर्व घटकासाठी या पुढच्या काळामध्ये मला करायचं आहे. या मतदारसंघातील सर्व प्रश्न तडीला न्यायचे आहेत, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मला मिळावा अशा प्रकारची तुम्हा सर्वांना मी मनपूर्वक हात जोडून नम्र विनंती करतो. धन्यवाद. खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ॲग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस, क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन. आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध. जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र, तेही फायदेशीर. घरच्या घरी दळण दळण्यासाठी 0% मेंटेनन्स असणारी समृद्धी ॲग्रोवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा.
त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप, चार्जर पंप दुरुस्तीसह उपलब्ध, यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध, PVC फिटिंग उपलब्ध। समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार, उठ बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते। यामध्ये समृद्धी ॲग्रोवेट प्लस, समृद्धी ॲग्रोवेट इंटरलॉक रबर मॅट उपलब्ध, रोग व बजाज फायनान्स उपलब्ध। डेअरी फार्म इक्विपमेंटमध्ये कॅन, फायबर, पाट्या, पाण्याचा जार, जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध। विश्वासू व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला। आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स, समर्थनगर, कुरुल रोड, मोहोळ। मोबाईल नंबर 9766 80 11 24, 88 30 37 21 64।